अखिल विश्वाला करुणा व शांतीचा मार्ग दाखवणारे महाकरुणी तथागत भगवान बुद्ध, विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणारे क्रांती ज्योतिबा महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, बहुजनाचे राज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, संत गाडगे बाबा, संत कबीर, भीमाई रमाई सावित्री यशोधरा महामाया, माँ फातिमा भी, या ज्या महामानवांनी बहुजन समाजासाठी आपलं जीवन वाहिलं, झटले, त्या सर्वच महामानवांना त्रिवार अभिवादन. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक, विश्वभूषण भारतरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे देशाचं, त्या संविधानामध्ये जर समतेचे तत्त्वज्ञान असतील तर ते भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामधले तत्त्वज्ञान त्या संविधानामध्ये आहे. फरक एवढाच आहे, ते कलम नंबर दिलेले आहेत, इथे कलम नंबर दिलेले नाही. असो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि त्यांचा संघ या त्रिरत्नांना त्रिवार अभिवादन. मित्रांनो, बंधूंनो आणि भगिनींनो, सर्वांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम म्हणजे माणसाला शक्ती येणारी ही एक ज्योत आहे प्रज्वलित. एका ज्योतीने दुसरी ज्योत पेटवा. अतदीप भव बना असं बुद्धाने सांगितलेलं आहे. बाबासाहेबांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. तर तोच मूलमंत्र, समतेचा मूलमंत्र आपण सर्वच मानव जातीच्या मानवांना, सर्व जाती धर्मातल्या मानवांना असं म्हणू आपण. हा या गंभीर खंडारी यूट्यूब चॅनल या माध्यमातून आपणासमोर मी रोज एक व्हिडिओ टाकत असतो. व्हिडिओ होण्या अगोदर आपण समर्पण घेत असतो आणि नंतर व्हिडिओला सुरुवात करू. सुखो बुद्धानुपादो सुखा संघर्ष सामगी समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपाद बुद्धवगो 1494. समर्पण संपलेलं आहे. आता आजचा विषय आहे, आपण मागच्या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ गौतम व यशोधरा यांचा विवाह कशा पद्धतीने झाला याची माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. आजचा जो व्हिडिओ आहे, आजचा विषय आहे पुत्राला वाचवण्याच्या पित्याच्या योजना. आपण जर मागचे व्हिडिओ पाहिले असतील तर तथागत भगवान बुद्ध जन्मल्यानंतर आणि त्या अगोदर स्वप्न पडलं होते महामायेला, गरोदरपणाच्या अगोदरपासून
तर त्यावेळेस त्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी जे आलेले स्वप्नामधले तज्ज्ञ होते, विद्वान होते, त्यांनी काय सांगितलं होतं की सिद्धोधन राजाला की महाराज, तुमचा मुलगा जर संसारात राहिला तर या जगाचा चक्रवर्ती सम्राट होईल, म्हणजे पूर्ण जगाचा राजा होईल, सर्व जग जिंकेल. पण तुमचा जर मुलगा संसार त्याग केला, संन्यासी झाला, तर या जगातला अंधकार नष्ट करून, अज्ञानाचा अंधकार नष्ट करून या जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध होते. याच काळजीमुळे, या चिंतेमुळे सिद्धोधन राजाला प्रश्न पडला, पुत्राला वाचविण्याच्या पित्याच्या योजना, हा मुलगा संसार त्याग करून गेला नाही पाहिजे, म्हणून त्याला सर्व सुखसोयी पुरवण्याचा राजा प्रयत्न करत आहे. म्हणून पुत्राला वाचविण्याच्या पित्याच्या योजना, तर पित्यानं काय काय योजना आखलेल्या आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पुत्राला वाचवण्याच्या पित्याच्या योजना, आपल्या पुत्राचा विवाह होऊन त्याने सांसारिक जीवनात प्रवेश केला, हे पाहून राजाला संतोष झाला की आता आपला मुलगा काही संन्यासी होत नाही. तोपर्यंत राजाला गोरच होता. तथापि वाटलं तसं राजाला, परंतु तथापि याच बरोबर असित मुनीची भविष्यवाणी त्यांच्या सारखा पिच्छा पुरवीत होती. त्यानं जे सांगितलं होतं संसारात राहील, नाहीतर मग अशा प्रकारचा, म्हणून असित मुनीची जे भविष्यवाणी सांगितलेली होती ती राजाच्या डोक्यामध्ये घुमत आहे. ते भविष्य खरे होऊ नये म्हणून राजाने त्याला वैश्विक सुखविलासात गुंतवून ठेवण्याचा विचार ठरविला. सिद्धोधन राजानं हा उद्देश दृष्टीपुढे ठेवून सिद्धोधनाने आपल्या पुत्राला राहण्यासाठी 3 राजमहाल बांधले. किती? 3 राजमहाल बांधले. एक उन्हाळ्यासाठी, एक पावसाळ्यासाठी, एक हिवाळ्यासाठी. म्हणजे ऋतू बदलला की त्या वेगळ्या वेगळ्या महालात जायचं. उन्हाळ्यात राहण्यासाठी वेगळा, पावसाळ्यात राहण्यासाठी वेगळा आणि हिवाळ्यात राहण्यासाठी वेगळा महाल. एक पावसाळ्यात राहण्यासाठी, दुसरा हिवाळ्यात राहण्यासाठी, तिसरा उन्हाळ्यामध्ये राहण्यासाठी. हे तिन्ही राजमहाल विलास जीवनाला उत्तेजक अशा सर्व प्रकारच्या साधनांनी सुसज्ज करण्यात आले होते. तिथं कोण्याच गोष्टीची कमतरता ठेवली नाही. प्रत्येक महालाच्या भोवती विविध जातीच्या वृक्षांची आणि फुलांची मनोहारी रचना केलेली विस्तृत असे उद्यान होते. त्या प्रत्येक महालाच्या समोर फुलांनी नटलेले, सजलेले असे गार्डन तयार केलेले होते. आपल्या कुटुंबाचा पुरोहित उदयीन, सिद्धोधन राजाच्या त्यांच्या कुटुंबाचा पुरोहित उदयीन नावाचा, याच्याशी सल्लामसलत करून राजाने राजपुत्रासाठी अतिसुंदर युवतींनी युक्त, म्हणजे बायांनी मुलींनी युक्त
अशा अंतपुराची व्यवस्था करण्याचा विचार ठरविला. इथं त्या सुंदर सुंदर दिसणाऱ्या मुली त्या महालाच्या इथं त्याने ठेवल्या. ठरवला. तेव्हा सिद्धोधन राजाने जीवनातील सुखभोगासाठी राजकुमाराला वश कसे करून घ्यावे याचा त्या सुंदरीना सल्ला देण्याचा उदयनास सांगितले. म्हणजे एक प्रकारचं प्रशिक्षण त्या मुलीला दिलेलं आहे. आता त्या अंतपुरात ठेवावयाच्या स्त्रियांना एकत्रित करून उदयनाने त्यांनी राजकुमाराला म्हणजे सिद्धार्थ गौतमाला वश कसे करून घ्यावे याची त्यांना प्रथम माहिती दिली. त्यांना उद्देशून तो म्हणाला, तुम्ही या प्रकारच्या सर्व वशीकरण कलात कुशल आहात. त्या बाळाला सांगितलं, तुम्हाला जे ट्रेनिंग दिलेलं आहे त्याचं तुम्ही कुशल आहात. तुम्ही मदनाची भाषा जाणण्यात चतुर आहात. तुमच्या ठायी सौंदर्य आणि आकर्षक परिपूर्ण आहे. तुम्ही तुमच्या कसबात वाकबगार आहात. म्हणजे तुम्हाला सर्व प्रकारचं शिक्षण मिळालेलं आहे. तुमच्या या कलागुणांनी ज्यांच्या ठायी काही वासना शिल्लक राहिलेली नाही अशा योद्ध्याने सुद्धा तुम्ही चित्त अस्वस्थ करू शकता आणि ज्यांना केवळ स्वर्गीय अप्सराच भुलवू शकतात अशा देवांना सुद्धा तुम्ही आपल्या मोहपाशा गुरुफटू शकता. हृदयातील भावना व्यक्त करण्याच्या तुमच्या कौशल्याने तुमच्या नखरेलपणाने तुमच्या शरीर सौष्ठाने आणि अकृत्रिम अशा लावण्याने तुम्ही जर स्त्रियांनाही मोहित करू शकता तर मग पुरुषांना तुम्ही किती सहज आकर्षक कराल. आपल्या क्षेत्रात अशा प्रकारे कुशल असलेल्या तुम्हाला राजपुत्राला जिंकून त्याला तुमचा बंदी करणे व प्रेमरज्जूने बांधून त्याला तुमचा अंकित करून ठेवणे असाध्य नाही. या बाबतीत तुमच्या हातून घडलेली एखादी भित्रेपणाची कृती लज्जेने डोळे मिटणाऱ्या एखाद्या नववधू शोभेल, पण तुम्हाला ती शोभणार नाही. नवीन नवरी असली ती लाजली तर काय हरकत नाही, पण तुमच्यासारख्या तरुणांना लाजायचं काही गरज नाही. निसंशय ह्या वीर पुरुष आपल्या पराक्रमामुळे महान आहे, परंतु तुम्हाला त्याचे काय स्त्रीचे सामर्थ्य
कुशल असलेल्या तुम्हाला राजपुत्राला जिंकून त्याला तुमचा बंदी करणे हे प्रेमरज्जूंनी बांधून त्याला तुमचा अंकित करून ठेवणे असाध्य नाही. या बाबतीत तुमच्या हातून घडलेली एखादी भित्रेपणाची कृती लज्जेने डोळे मिटणाऱ्या एखाद्या नववधूला शोभेल, पण तुम्हाला ती शोभणार नाही. निसंशय हा वीर पुरुष आपल्या पराक्रमामुळे महान आहे, परंतु तुम्हाला त्याचे काय? स्त्रीचे सामर्थ्य त्यापेक्षा मोठे आहे. हाच तुमचा दृढ निश्चय असू द्या. आता उदाहरण देते. प्राचीन काळी ज्याला जिंकणे देवांनाही कठीण होते अशा एका महान तपस्व्याला काशीतील एका सौंदर्यवती वेश्येने लाथ मारून झिडकारून आपल्या पायापाशी लोळण घेत ठेवले होते. आणि महान तपस्वी विश्वामित्राला तो तपश्चर्येत निमग्न असतानाही धृताची नावाच्या अप्सरेने 10 वर्ष जंगलात आपला बंदी करून ठेवलं होते. यासारख्या अनेक तपस्व्यांना जेथे स्त्रियांनी कवडीमोल केले तेथे ज्यांचे यौन पुष्प म्हणजे तरुणपण यौन पुष्प प्रथमच उमलत आहे अशा कोमल राजकुमाराची काय कथा. इथं लय मोठे मोठे ऋषी अशा प्रकारे हारलेले आहेत. या राजकुमाराची काय बाबत आहे. हे असे असल्यामुळे तुम्ही धीटपणाने असे प्रयत्न करा की राजमुळाची वंशपरंपरा सिद्धार्थाकडून खुंटणार नाही. सामान्य स्त्रिया सामान्य पुरुषाला अंकित करतात, परंतु त्याच खऱ्या स्त्रिया की त्या असाधारण स्वभावाच्या पुरुषाला जिंकतात. म्हणजे सर्वालाच त्या एक प्रकारे भुलवू शकतात असं तो पुरोहित सांगत आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथे संपलेला आहे. सर्वांचा मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होई रे. सर्वांचं मंगल हो. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. बरे गंभीर खंडारी यूट्यूब चॅनल या चॅनलवरील धम्माविषयीचे भगवान बुद्धांच्या धम्म याविषयी आपले व्हिडिओ चालू आहे. तरी आवर्जून आपण गंभीर खंडारी यूट्यूब चॅनलवर जाऊन आपण ते सबस्क्राईब करावं, पाहावं, लाईक करावं, शेअर करावं, सबस्क्राईब करावं. जय भीम, जय भारत, जय संविधान. परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो, मंगल हो.